नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपल्याला आज 3.4 अर्थात गणित भाग 1 10वी 3.4 मध्ये पहिलं गणित पाहिजे. दोन्ही माध्यमातून समजून सांगणार आहे. गणित जर इंग्रजीमध्ये लिहिलेलं असलं तरी ते सीमीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच मराठीमध्ये उच्चार करून ते तुम्हाला समजेल अशा भाषेत मी सांगतो. पहा, गणितामध्ये दिलेलं आहे ऑन 1 जानेवारी 2016, Sanika decided to save 10 rupees, 11 rupees, 12 rupees on first, second and third day. या गणिताचा अर्थ असा आहे की सानिकाने ठरवलंय की जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून म्हणजे जानेवारी महिन्याच्या 1 तारखेपासून पैसे साठवायला सुरुवात करायची. पहिल्या दिवशी ती साठवणार 10 रुपये, दुसऱ्या दिवशी साठवणार 11 रुपये आणि तिसऱ्या दिवशी साठवणार 12 रुपये. असं वर्षभर पैसे साठवल्यानंतर वर्षभराच्या शेवटी तिला किती रक्कम मिळणार आहे हे आपल्याला काढायचं आहे. पहा, इंग्लिशमध्ये ऑन 1 जानेवारी 2016 सानिका डिसाइडेड टू सेव्ह 10 रुपीज, 11 रुपीज, 12 रुपीज ऑन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड डे. इफ शी डिसाइड सेव्ह लाईक दिस, the 31st December 2016, what would be her total saving? तर आपल्याला 31 डिसेंबर 2016 पर्यंत तिची किती रक्कम तिच्याकडे जमा होईल या अर्थाने आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन किंवा गणित सोडवायचं आहे. बघा, आपल्याकडे फॉर्म्युला म्हणजे सूत्र माहित आहे की एखाद्या संख्येची बेरीज आपल्याला जर काढायची झाली तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन याचा अर्थ अंकगणितीय श्रेणीमध्ये सूत्र आहे SN बरोबर n भागिले 2 चौकटी कंसात 2a अधिक कंसामध्ये n वजा 1 कंस पूर्ण आणि त्याला d गुणाकाराच्या स्वरूपात. पहा, सूत्र मी लिहिलेलं आहे SN बरोबर n भागिले 2 चौकटी कंसात 2a अधिक कंसामध्ये n वजा 1 कंस पूर्ण आणि त्याला गुणिले डी चौकटी कंस पूर्ण. पहा, पहिल्यांदा नोंद करून घ्यायची की फर्स्ट डे सेव्हिंग किती 10 रुपीज, त्यानंतर सेकंड डे 11 रुपीज आणि थर्ड डे 12 रुपये. याचा अर्थ पहिल्या दिवशी ती 10 रुपये सेव्ह करणार, 10 रुपये ठेवणार. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 11 रुपये, तिसऱ्या दिवशी 12 रुपये, असा वर्षभर 1-1 रुपया वाढवत जाऊन ती वर्षभराच्या शेवटी किती रक्कम जमा करते हे आपल्याला आज कॅल्क्युलेट करायचं आहे. तर मग पहा, अरिथमॅटिक प्रोग्रेशन 10, 11 आणि 12. यामध्ये पहिली संख्या जी आहे ती आपण a म्हणतो, दुसरी संख्या 11 आणि तिसरी टर्म जी आहे ती 12. आता आपल्याला लक्षात घ्यायचंय की a बरोबर किती आहे 10 आहे. a बरोबर आहे 10. मग d कसा काढायचा? तर दुसऱ्या व्हॅल्यू मधून म्हणजे दुसऱ्या किमतीमधून पहिली किंमत वजा करायची. म्हणजे T2 मधून T1 काय करायचं तर वजा करायचंय. लक्ष द्या, T2 मधून T1 वजा केल्यानंतर 11 वजा 10 बरोबर येतं 1. म्हणजे आपल्याला A समजला, आपल्याला D समजला, तो आहे 1. 2016 हे लीप इयर आहे, लीप वर्ष आहे. ज्या वर्षाला 4 ने पूर्ण भाग जातो त्या वर्षाला लीप वर्ष असं म्हणतात. तर मग 2016 हे लीप वर्ष आहे. लीप वर्षाला 4 ने पूर्ण भाग जातो. आता लीप वर्ष असल्यामुळे यामध्ये 366 दिवस असतील. किती असतील? 366. म्हणजेच n बरोबर किती मिळाला 366. आता आपल्याला या सर्व किमती सूत्रामध्ये ठेवायच्या आहेत. पहा, SN बरोबर n भागिले 2, 2a अधिक n वजा 1 आणि d. S 366 बरोबर 366 भागिले 2, 2 गुणिले 10, 10 ही a आहे म्हणून ती संख्या, अधिक 366 वजा 1 कंस पूर्ण गुणिले 1. 1 काय डिफरन्स आहे. 366 भागिले 2 केल्यानंतर चौकटी कंसात 20, तर 10 गुणिले 2 किती येतं 20, अधिक 365 गुणिले 1. 366 मधून 1 वजा केल्यानंतर जो अंक येतो तो 365. कोणत्याही संख्येला 1 ने गुणल्यानंतर तीच संख्या येते म्हणून इथं 365 आहे तसं लिहिलंय.
पहा पुढे 366 भागिले 2 चौकटी कंसात 20 अधिक 365 चौकटी कंस पूर्ण. त्यानंतर 366 ला आपण 2 ने भागू. भाग दिल्यानंतर उत्तर येतं 183. तो भागाकार तुम्ही वेगळ्या प्रकारे म्हणजे दुसऱ्या पानावर देखील करू शकता. पहा 366 ला 2 ने कसं भागले, बे एक बे म्हणजे 3 ला 2 ने भाग दिला, 3 मधून 2 गेला 1 उरला, हा 6, बे 8 16 आणि बेत्रिक 6. मग 183 गुणिले हे 20 अधिक 365, मग 183 गुणिले 385 उत्तर येतं. 385 ला ज्यावेळेस 183 ने आपण गुणाकाराच्या स्वरूपात मांडतो त्यावेळेस जे फायनल उत्तर येतं ते आहे 70,455. म्हणजे ती 366 दिवसामध्ये किती रुपये जमा करणार, तर 70,455.